नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 17. श्लोक वाचूया. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे. ऐ कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत्. तव पदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किन्न शिवे. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. आता एक एक चरण म्हणूया. पदकमलं करुणानिलये म्हणा. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे. वरिवस्यति योनुदिनं सुशिवे. आता पूर्ण ओळ. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे म्हणा. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे. आता दुसरी ओळ. ऐ कमले कमलानिलये म्हणा. ऐ कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत्. कमलानिलयस्य कथं न भवेत्. आता पूर्ण ओळ. ऐ कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत् म्हणा. ऐ कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत्. आता तिसरी ओळ. तव पदमेव परं पदमस्त्विति म्हणा. तव पदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किन्न शिवे. शीलयतो मम किन्न शिवे. आता पूर्ण ओळ. तव पदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किन्न शिवे म्हणा. तव पदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किन्न शिवे. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते म्हणा. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. या श्लोकामध्ये पहिल्या ओळीमध्ये पदकमलं करुणानिलये या ठिकाणी पदकमलम ल वरचा अनुस्वार आहे, त्याचा उच्चार ङ असा करायचा. क ख ग घ ङ असतो तसा करायचा. पदकमलं करुणानिलये. पदकमलं करुणानिलये. वरिवस्यति. वरिवस्यति री ऱ्हस्व म्हणायचा. स ला य. वरिवस्यति ती पण ऱ्हस्व म्हणायचं. योनुदिनं यो नंतर अवग्रह आहे, तिथे एक मात्रा स्वर लांबायचा. योनुदिनं सुशिवे असं म्हणायचं. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे. दुसऱ्या ओळीमध्ये ऐ कमले कमलानिलये सरळच आहे. कमलानिलयस्य कथं न भवेत्. कमलानिलय नंतर विसर्ग आहे, त्याचा आघात पुढच्या स वर द्यायचा. कमलानिलयस असं म्हणायचं. स कथं न भवेत् थ वरच्या अनुस्वाराचा न उच्चार करायचा अर्धा. स कथं न भवेत् असं म्हणायचं. ऐ कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत्. तिसऱ्या ओळीमध्ये तव पदमेव परं पदमस्त्विति इथपर्यंत चरणाचा पूर्वार्थ. पदमेव परं पदमस्त्विति अर्धा स त्याला अर्धा त आणि वी जोडाक्षराचा बरोबर उच्चार करायचा. तव पदमेव परं पदमस्त्विति ती ऱ्हस्व म्हणायचा. शीलयतो शी दीर्घ म्हणायचा. शीलयतो मम किन्न शिवे. कीवरच्या अनुस्वाराचा अर्धा न म्हणायचा. किन्न शिवे. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. आता या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन हा श्लोक आपण पूर्ण म्हणूया. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे.
अयि कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत् तव पदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. म्हणा. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे अयि कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत् तव पदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. आता 16वा आणि 17वा श्लोक एकत्र म्हणूया. विजितसहस्रकरैकसहस्रकरैकसहस्रकरैकनुते कृतसुरतारकसंगरतारकसंगरतारकसूनुसुते सुरथसमाधिसमानसमाधिसमानसमाधिसुजातरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे अयि कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत् तव पदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. अंबा माता की जय. नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 17वा. श्लोक वाचूया. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे अयि कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत् तव पदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता अर्थ बघूया. पदकमलम. पदकमलम म्हणजे चरणकमल. करुणानिलये म्हणजे हे करुणामय, हे दयामयी देवी, करुणेचा साठा, करुणेचं घर, करुणेचा निवास अशी तू दयामयी आहेस. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति म्हणजे जो तुझी उपासना करतो, या चरणांची जो पूजा करतो. वरिवस्यति यह शब्द आलाय पुढे, यह म्हणजे जो. अनुदिनम यह अनुदिनम. अनुदिनम म्हणजे दररोज. सुशिवे देवीला सुमंगले कल्याणी असं म्हटलं. हे कल्याणी, जो भक्त दररोज तुझ्या पदकमलांची उपासना करतो, हे करुणामयी, हे दयामयी, हे कल्याणी, जो भक्त तुझ्या चरणकमलांची दररोज उपासना करतो त्याला काय प्राप्त होतं? अयि कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत्. प्रश्न विचारलाय. अयि कमले, हे कमले देवीचं नाव आहे. कमलानिलये, तू कमलकुंजामध्ये वास करणारी आहेस, कमळात निवास करणारी आहेस. कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत्. आणि कमलानिलय म्हणजे लक्ष्मीचा निवास. स कथं न भवेत्, तो कसा होणार नाही, असं पहिल्या ओळीशी याचा संबंध आहे. कमलानिलय म्हणजे विष्णू, श्रीनिवास असे विष्णू भगवान, की ज्यांच्या ठाई लक्ष्मीचा निवास आहे, ते कमलानिलय. कमला शब्दाचे असे अर्थ आहेत पहा. अयि कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत्. जो भक्त दररोज तुझ्या पदकमलांची पूजा करतो, हे कमले
तू कमलकुंज निवासिनी आहेस, अशा तुझ्या उपासनेनी तो जो भक्त आहे सह तो कमलानिलय कथन न भवेत, तो कमलानिलय म्हणजे विष्णुरूप कसा होणार नाही? तो भक्त विष्णुरूप होऊन जातो, तो धनधान्यानी लक्ष्मीनी समृद्ध होतो, असा याचा भाव आहे. यह वरच्या ओळीत आले, सह खालच्या ओळीत आले, जो आणि तो असा याचा अर्थ आहे 2 ओळींचा. तव पदमेव, तव पदमेव म्हणजे तुझे चरणच, एव म्हणजे च, तुझे चरणच, परमपदमस्तु इति, तुझे चरण हेच परमपद आहे. परमपद म्हणजे मोक्ष, तुझ्या चरणाशीच मोक्ष आहे, तुझे चरणच मोक्षदायक आहेत. इति असं शीलयतो, शीलयतः म्हणजे अशी भावना ठेवणाऱ्या मला, मम, किन्न शिवे, हे कल्याणी मला काय बरं प्राप्त होणार नाही? तुझे चरणच परमपद आहे अशी निष्ठा ठेवणाऱ्या, अशी भावना ठेवणाऱ्या मला काय बरं प्राप्त होणार नाही? म्हणजे सगळंच काही प्राप्त होईल. याही ओळीत प्रश्न विचारला. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, हे शैलसुते तुझा केशसंभार अतिशय मनोहर आहे, हे महिषासुरमर्दिनी तुझा त्रिवार जय जयकार असो, असा या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे. देवीच्या कृपाळूपणाचं वर्णन केलं आहे. देवीच्या कृपेने सगळी समृद्धी कशी प्राप्त होते त्याचं वर्णन केलं आहे आणि आपलं कल्याणच होणार आहे, देवीच्या चरणाशी परमपदाची प्राप्ती होणार आहे असा विश्वास भक्तांनी या श्लोकामध्ये प्रगट केला आहे. पहा, जो भक्त देवीची अनन्य भावाने उपासना करतो, दररोज तिची साधना करतो, पूजा करतो, तिला शरण येतो, त्या आपल्या भक्तांवर देवी अवश्य कृपा करते, त्यांना धनधान्य संपन्न करते आणि परमपदाची प्राप्ती करून देते. भक्ताचं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करणारी अशी ती करुणामयी, दयामयी शिवा आहे, कल्याणी आहे, असा विश्वास या श्लोकामध्ये भक्तांनी प्रगट केलेला आहे. आता सरळ अर्थ बघूया. हे मंगलमयी करुणानिधान कमले, हे कमलवासिनी, जो तुझ्या पदकमलांची प्रतिदिन पूजा करतो त्याच्यावर तू कृपा कशी बरं करणार नाहीस? अर्थात करणारच. तो भक्त विष्णुरूपी होईलच, म्हणजे तो धनधान्य संपन्न होईल. मग तुझे चरण हेच परमपद मानणाऱ्या मला त्याची प्राप्ती का बरं होणार नाही? अर्थात होणारच. हे गिरिकन्यके देवी, तुझा केशसंभार अत्यंत रमणीय आहे. हे कपर्दिनी, हे महिषासुरमर्दिनी तुझा त्रिवार जय जयकार असो. अंबा माता की जय.